नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कावडमध्ये. तर बघू शकता मित्रांनो, तुमच्या सगळ्याचा वेलकम आहे या न्यू ब्लॉगमध्ये. या ब्लॉगमध्ये आम्ही कावडचा आमचा पूर्ण डेचं जे काय काय होणार आहे सकाळी ते रात्रीपर्यंत ते सगळं सांगणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो, तुम्ही गेस केलंच असेल आम्ही कुठं. आम्ही सध्या कावडमध्ये आहोत. आमची आहे कालभैरव कावड आणि याचं 4थं वर्ष आहे. तर बघू शकता मित्रांनो, हे बघू शकता आदिशक्तीचं रूप महादेव आणि पार्वती यांचा अनोखा रूप आपल्याला पाहायला भेटत आहे. आता आम्ही इथं थांबलेला बघू शकता मित्रांनो, इथं खूप लोक आहे बघू शकता आणि हे बघू शकता गर्दीच आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता हे आदिशक्तीचं रूप आणि इथं गर्दी खूप आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, आता आम्ही काढणार आहे कावड. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, हे इथं पुढे डीजे आहे, वाजता डीजे. तर मित्रांनो, आज नागपंचमी होती. तर आम्ही नागठाण्याला चाललो होतो. हे कारंजीचं प्रसिद्ध मंदिर आहे नाग मंदिर. तर इथं काही दर्शन करायला बरेच तीर्थयात्री लोक आणि तिथं दर्शन करते. तर तिथे बघू शकता आम्ही चाललो नागठाण्याला. तर आपल्या कारंजीहून फक्त 2 किलोमीटर आहे नागठाणा. तर बघू शकता मित्रांनो, आम्ही चाललो आता. बस जवळ आलेलंच आहे आपण. बघू शकता मित्रांनो, आपण पोचलेलो आहोत आणि पुढे बघू शकता गर्दी आहे, गाड्या लागलेल्या आहे. तरी गर्दी खूप कमी आहे, कारण की आम्ही आलेलो 4:30 झालेलं आहे मित्रांनो. 5 वाजायला आलेलं आहे. आणि बघू शकता मित्रांनो, आता इथं आपण दर्शन करू. तर बघू शकता मित्रांनो की किती गर्दी आहे. तर चालू आहे, आपण मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन करू. चला. तर बघू शकता मित्रांनो, आजूबाजूने दुकाने आहे, गुडपट्टीची दुकाने आहे आणि हे मंदिर आलेलं आहे मित्रांनो. हे बघू शकता, गर्दी बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर हे बघू शकता, हे आपलं नागठाण्यातलं मंदिर. तर इथं चप्पल काढूया आणि आपण दर्शन करायला जाऊ. हे काढले आपण, चप्पल काढूया, दर्शन करू देवाचे. चला. तर बघू शकता मित्रांनो, आणि मंदिरात आपण पोचलो आणि आपण मंदिराचे दर्शन घेतले. आता आपण बाहेर आलेलो आहोत मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता, हे आहे आपलं वडाचे झाड. इथं का नाही लोक नाही इथं. तर हे बघू शकता मित्रांनो, हे पुढे वडाचं झाड आहे आणि इथं हे खूप जुनं झाड आहे वडाचे. तर तिथं दर्शन घेतले. आपण चाललो आता घरी. आता घरी गेल्यावर आपण थोडा आराम करू, मग आपण बाहेर जाऊ फिरायला. आपण पुढे जाऊ. आता आपण क्रिकेट खेळायला जाऊ आणि चला मग भेट घेतली देवाची. चला. तर आम्ही क्रिकेटसाठी निघालेलो आहोत आणि आता वरती व्ह्यू बघू शकता, खूप चांगला नैसर्गिक आहे आणि क्लीन वातावरण आहे, स्वच्छ हवा, थंडी आणि आताच पाऊस आलता. तर बघू शकता मित्रांनो, आपण आता क्रिकेटच्या ग्राउंड पोचलेलो आहोत आणि हे बघू शकता, हे आहे आपला ग्राउंड. खूप मोठा ग्राउंड आहे. तर इथं आपण खेळूया. तर मित्रांनो, आपण थांबलो होतो. तर मग चला मग आता रात्री जरा फ्रेश माइंड करून आता आपण सोडा प्यायला गेलो आपण. तर बघू शकता मित्रांनो, आता आम्ही सोडा प्यायला चाललेलो आहोत आणि बघू शकता सोम काय करत आहे. हे सोडा पित आहे बघू शकता. हे सोड्याची दुकान बघू शकता मित्रांनो. चला ठीक आहे मग, बाय बाय मित्र. तुम्हाला आवडलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.